करत असाल हा कोणता कार्यक्रम चाललाय, चला तर मग जाणून घेऊयात. तर हे आहे अय्यप्पा स्वामींचं मंदिर आणि ही आहे केरळची परंपरा. अय्यप्पा स्वामींचा मगरविलुक्कू हा सोहळा. जशी आपली पंढरीची वारी असते ना, तसाच उत्साह आनंद या सोहळ्यात असतो. चला तर मग जवळून पाहूयात. हे आहे पुण्यातील अय्यप्पा स्वामींचे मंदिर. केरळमध्ये याचे मुख्य मंदिर आहे, ज्याला आपण शबरीमलाच्या नावाने ओळखतो. नोव्हेंबरच्या मध्यानंतर ते मकर संक्रांतीपर्यंत आपले केरळी बांधव या दिवसांचा उपवास करतात. हे उपवास खूपच कडक असतात. म्हणजे या दिवसांमध्ये शुद्ध शाकाहारी जेवण, काळे किंवा निळे कपडे, ब्रह्मचर्य पालन, रोज पूजा, नामस्मरण आणि बरंच काही. असे 41 दिवसांचे उपवास करून भक्त अय्यप्पा स्वामींच्या दर्शनाला जातात. मकर संक्रांतीच्या दिवशी शबरीमला येथे अय्यप्पा स्वामींची मूर्ती दागिन्यांनी सजवली जाते. संक्रांतीच्या संध्याकाळी शबरीमला समोरील टेकडीवर हवेतच दिव्य प्रकाश म्हणजेच एक ज्योत 3 वेळा दिसते. त्याला मगर ज्योती म्हणतात. ही ज्योती दिसताच मंदिरातील जी आरती होते तिला मकरविलुक्कू असे म्हणतात. आणि हाच सोहळा भारतातील विविध ठिकाणी असलेल्या अय्यप्पा स्वामी मंदिरात देखील होतो. आणि या सुंदर अशा केरळची पारंपरिक साडी नेसलेल्या स्त्रिया हातात फुलांनी भरलेले ताट व त्यात दिवा घेऊन अय्यप्पा स्वामींच्या स्वागतासाठी उभे आहेत. आणि ज्या रस्त्याने अय्यप्पा स्वामींचा रथ जातो तेथील राहणारे लोकसुद्धा असं घराबाहेर दिवा फुले आणि ठेवून स्वागत करतात. आणि ही तयारी चालू आहे अय्यप्पा स्वामींच्या अभिषेकाची. हा जो छोटा टँक दिसत आहे ना, यातल्या पाण्यात अय्यप्पा स्वामींच्या मूर्तीला स्नान घालतात. आणि हे पहा, मंदिरातील पुजारी रथ मंदिरात पोचण्यापूर्वी स्नानासाठी ते पाणी वैदिक मंत्र म्हणून आणि मग ते मंत्रोच्चाराने सिद्ध झालेले गंगाजल, फुले, अक्षदा त्या पाण्यामध्ये टाकून मूर्ती स्नानासाठी वापरले जाणारं पाणी शारीरिक आणि आध्यात्मिक दोन्ही प्रकारे शुद्ध करतात. आणि हा पहा, रथ मंदिरामध्ये पोचला आहे आणि स्वागतासाठी असलेले दीपम येथे पुलाच्या बाजूला ठेवण्यात आलेले आहे. आणि मंदिरामध्ये सुद्धा पारंपरिक वाद्य, नृत्य आणि फटाक्यांनी अय्यप्पा स्वामींचे स्वागत केले जाते. आणि मग अय्यप्पा स्वामींची मूर्ती चौरंगावर ठेवून तिचा पाणी, दूध, तूप, हळद, भस्मम, कुंकू यांनी अभिषेक केला जातो. अशा प्रकारे पाणी, दूध, तूप, कुंकू, हळद, भस्म याने अभिषेक केलेली जी मूर्ती आहे ती शुद्ध केलेल्या पाण्यामध्ये एक पुजारी घेऊन जातात. आणि मग त्या मूर्तीला असं 3 वेळा स्नान घातलं जातं. आणि मग जे स्नान घातलेलं जे पाणी आहे ते पुजारी जिथे उभे असलेल्या लोकांवरती शिंपडतात. आणि मग त्याच्यानंतर ती मूर्ती पुन्हा चौरंगावरती आणून तिला वस्त्र वगैरे घालून तिची पुन्हा पूजा केली जाते. आणि तिचा पुन्हा एक अभिषेक करून मग ती मंदिरामध्ये ठेवली जाते. खरंच हा कार्यक्रम खूपच मंत्रमुग्ध करणारा आहे. आणि तुम्ही हा कधी अनुभव घेतला आहे का असा? नसेल तर समजा तुमच्या राहण्याच्या ठिकाणी तुम्ही जिथे राहता तिथे समजा अय्यप्पा स्वामींचे मंदिर असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही हा अनुभव नक्की घेऊ शकता. तुम्हालाही खूप आवडेल. आणि सर्वात शेवटी भक्तांना प्रसादम दिला जातो, ज्यात होतं नैवेद्य म्हणजेच घी राईस, पपडम, आचार आणि पायसमचा प्रसाद. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.